जय शिवराव मित्रांनो. आपण आला अजून एक दुसऱ्या नवीन फोर्टला. तर तो फोर्ट आहे कळसूबाई. आणि जर तुम्हाला पूर्ण जर्नी माझी बघायची आहे, मी एक 2 दिवसाच्या स्टेसाठी आलो आहे. प्युअर सनसेट आणि सनराईजसाठी आलेलो आहे. तर तुम्हाला ते पूर्ण व्ह्यूज बघायचं आहे, तर ह्या व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा. चला. तर आपण आपल्या जर्नीची सुरुवात बाप्पाचं दर्शन करून करणार आहोत. तर मंदिरात आलो आहे मी. तर चला दर्शन करून निघूया. गणपती बाप्पा मोरया. आपलं दर्शन झालेलं आता आपण निघत आहोत आपल्या डेस्टिनेशनकडे. तर चला. तर आपण एकदम रेडी आहोत तिथे. ही आपली बॅग आहे, पुढे एक बॅग, पाठी एक बॅग आहे आणि आपली गाडी आहे. आपण आता येणार आहोत. आपल्या गाडीमध्ये CNG फुल करून घेतं, म्हणजे आपली गाडी CNG आहे. फिलअप करून मग आपण पुढे आपल्या जर्नीला स्टार्ट करणार आहोत. आपण CNG फिलअप करून आता जर्नी स्टार्ट करू, कारण की पेट्रोल पंप भरायचं आहे. CNG फिल करून पेट्रोल पण आपण फिल करून मग निघूया पुढे. चला. CNG भरलेलं आहे. आपण 130चा CNG भरलेला आहे. त्यामध्ये ते अप्रॉक्स 210 to 20 म्हणजे 220 या 210 किलोमीटरपर्यंत ते चालेल. तर बघू, एक माझे टेस्टिंग पण होऊन जाईल आणि परफॉर्मन्स पण टेस्टिंग होऊन जाईल. ही माझी सेकंड राईड आहे, लॉंग सेकंड राईड आहे याच्यावरती. अगोदर मी आईसोबत केली होती, त्याचं एक रील आहे इंस्टावरती, तुम्ही ते बघू शकता. तर सेकंड टाईम कसं परफॉर्मन्स, कसं मायलेज देणार आहे, तर ते बघूया. फर्स्ट राईडला तर बेस्टच होता. नेक्स्ट टाईम बघूया. थोडा रस्ता अजून गावाकडचं असणार आहे आणि जागा वगैरे थोडं वेगळं असणार आहे. तर लेट्स सी कसं आपल्याला परफॉर्मन्स देत येईल. चला. तर आता आपण पेट्रोल भरून निघूया. तर आता आपण पेट्रोलही फुल केलेलं आहे. तर दोन्ही फ्यूल आपले फ्यूलअप झालेले आहे. डन. आता थेट ते आपल्या डेस्टिनेशनला थांबायचं आहे. चला. तर आपण इथे घाटन देवीला आलेलो आहे. घाटन देवीचं मंदिराची इथे पोचलेलं वगैरे. ह्या प्रकारे काहीतरी सेटअप केलं होतं मी. थोडा वजन खूप होत होतं म्हणून ती जड बॅग होती ती पुढे लावून दिली होती थोडी. म्हटलं आपण ते ठेवून देऊया अशा प्रकारे. तर आपण गाडी इथे लावून आपण दर्शनाला जाऊया. चला. तर आपण दर्शन करून निघालो आता पुढच्या प्रवासासाठी. आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू इच्छितो. मी बघू शकता जो आपल्याला साईड स्टँड बघू शकतो, जो मायलेज आहे आपल्याला 110. आपल्याला 110चा मायलेज भेटलेला आहे आत्तापर्यंत.
पर के जी ते दाखवतं, बघू शकता. 109 झाला आता. प्रॉपर आता घाटातून वगैरे आलेलं आहे. घाटात पेट्रोलवरती होती गाडी, पण ओव्हरऑलचा ॲव्हरेज तो 110चा देतो आहे. तर म्हणजे खूप चांगला ॲव्हरेज भेटतो वगैरे. तर पुढे बघूया कसं होतं. तर चला. आपण इथे बारे विलेजमध्ये म्हणजे बारे विलेजपासून आपण एक 15 किलोमीटर लांब आहे. तिथे लेफ्ट मारला 15 किलोमीटर बारे विलेज येईल. ॲक्च्युली मी इथे थांबलो आहे. आपली गाडी तिकडे तुम्ही बघू शकता उभी आहे. त्या हॉटेलमध्ये थांबलं. हॉटेल काय बालाजी. थोडं खाऊन निघूया बोललो. तर तिथे थोडं खाऊन वगैरे आपण आता बारे विलेजसाठी इकडे ह्या साईडला जाणार. तो भाई साहब ठीक आहे. सो ओके चला. तर आपण निघतोय आता बारी विलेज कलचुआ इकडे. गाडी काय भारी दिसत आहे. चला. तर आपण इथे इथे एक हॉटेलची इथे थांबलेलो आहे. आपण आपली गाडी पार्क केली तिथे. सध्या उतरणाऱ्यांची गर्दी चालू आहे. आपली गाडी तिथे पार्कड आहे. मग इथून आपण पुढे चालू करणार आहोत. चला. तर आपण बारी विलेजमध्ये पोचलेलो आहे फायनली. आणि आपण एक हॉटेल बुक केलं होता बालूभाई खडे यांच्या नावाने. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं नाव नंबर सर्व डिटेल्स देऊन टाकेल. हे ह्या प्रकारे वरती आलो मी घराच्या. आणि ह्या प्रकारे काहीतरी खूप सुंदर असा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. आणि एक छोटीशी असं नदी टाईप इथून वाहतही आहे पाणी. ॲटमॉस्फिअर खूप सुंदर आहे. आणि घरं वगैरे तुम्ही बघू शकता, खूप छानपणे आहे इथे असं. आणि खूप थंडावा आहे, गार आहे. खाली तुम्ही गर्दी बघू शकत होता की म्हणजे किती चांगलं काम आहे याचं. तर मी आज फर्स्ट टाईमचा एक्सपिरियन्स करणार आहे. तर बघूया कसं असणार आहे. तर चला. तर हे हॉटेल होतं. तर हॉटेलच्या इथूनच काही रस्ता आहे असा. आपण इथून जाणार आहोत. आणि निसर्ग अप्रतिमच. चला. तर त्या रूटपासून आपण आलो आहे आणि इथून पुढे जायचं आहे आपल्याला. आणि हे बघू शकता तुम्ही, हे मेथीचे वाफे आहेत. मेथीचं रोप पूर्ण लावलेले. चला. तर इथून आपण खाली आलो आहे असं. आणि एक फोटो, एक मिनटं. तो जो फोटो दिसतोय पाण्याचा, तो ब्रिजचा, तो सेम हाच जो ब्रिज तुम्ही ते व्हायरल व्हिडिओजमध्ये बघत असाल. पण सध्या हिवाळा आहे आणि थोडं पाणी सुकलेलं आहे. ते बहुतेक पावसाळ्याच्या दरम्यानच बघायला भेटत असेल. चला. तर आपण इथे स्टार्ट पॉईंटला आलेलो आहे. तिथून आता पुढचे ट्रेकिंग आपण स्टार्ट करणार आहोत.
तर आपण ते पायथ्याशीच होतो तिथे. तर इथे तुम्ही बघू शकता की मंदिर आहेत वरती, प्रसाद वगैरे काय पूजेचं सामान देण्यासाठी. चला. तुम्ही बघू शकता या पद्धतीने एक मोठा असा तळा बांधलेला आहे वरती. हे इथे वस्ती आहे, म्हणजे एक छोटंसं घर आहे त्यांनी बांधलेलं असेल गायढोरांसाठी किंवा शेतीच्या कामांसाठी वगैरे. प्रचंड मोठाही आहे हा. इथे एक छोटी वस्ती, दुकानं आणि ते मंदिर. तिथून आपण पुढे आलो होतो, प्रवेशद्वार. तर चला. आणि काही झेंडूचे फुलं असे सुंदरपणे लावलेली इथे. चांगलं आहे. इथेही आहेत, म्हणजे या परिसरात ओके परिसरात बहुतेक फुलं आणि म्हणजे फुलझाडे भरपूर लावलेली आहेत. आणि मेलो काय प्रकार आहे. ओके, दोन ऑप्शन आहे, एक तर स्टेप नाही तर एक तर उडी. ओके, तर ह्या प्रकारे आपण इथून जाणार पुढे. तर हा आपला पुढील मार्ग असणार आहे. आपण जस्ट तिथून इथे आलो आहे, एक शॉर्ट डिस्टन्स फक्त. चला. सो इथे आपले नाईफ दोन प्रकारचे आहेत आणि हे साळायचं आहे. मीठ, काळं मीठ, लाल पावडर, लाल मिरचीची पावडर, चाट मसाला आहे आणि हे दोन काकड्या आहेत. तर हे मी घरूनच कॅरी केलं आहे सर्व. तर थोडं स्टॉप घेतलं इथे. तर आता मी जस्ट प्रिपेअर करून याला खाणार आहे. एक व्ह्यूच्या इथे मी थांबलो आहे, तुम्ही बघू शकता. छान असा सुंदर व्ह्यू आहे. जास्त काही लांब आलेलो नाही आहे. ते खाली आपण तळं बघितलं होतं, तर तळ्याच्या थोडंसं वरतीच आहे. आणि हे प्रचंड सुंदर अशी जागा आहे, तुम्ही बघू शकता. हॉटेल आहे आणि इथून असं आपल्याला वरती जायचं आहे. तर या प्रकारे आपली काकडी रेडी आहे आणि व्ह्यू सोबत आपण काकडी एन्जॉय करणार आहे. तर आपण माझं जस्ट झालं, मी जस्ट पॅक बिक केलं आहे सर्व आणि निंबू पाणी थोडं बनवलं होतं, त्याचे फोटो व्हिडिओ घेतलेच नाही, पण ठीक आहे. तर झालं थोडं रेस्ट करून. तर इथून आता पुढे आपण जाणार आहोत. इथून असा काही रूट आहे. तर चला. मी थोडंच पुढे आलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिसिटी आहे खाली. तुम्ही त्या शेडमध्ये बघितलं असेल, मी बल्बच्या इथे पण फोकस केला होता. तर मग लाईटिंग वगैरेची पूर्ण सोय असते तिथे पण. आणि इथे बघा पूर्ण लाईटीचं कनेक्शन आहे तिथपर्यंत पूर्ण. सही आहे. चला. DJI ॲक्शन 3. तर आणखी एक वरती आलो आहे. इथे पूर्ण असे हॉटेलची जागा आहे आणि पूर्ण सवन जागा आहे. इथे शेड्स या टाईपचे पण आहे. आणि बघू शकता अगेन, म्हणजे इथल्या लोकांनी थोडं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी असे फुलांची लागवड करून ठेवली आहे. आणि ऑब्वियसली व्ह्यू. आणि तुम्हाला जर एक मिनटं, हां, तुम्ही जर बघू शकता तर कसं तिथून सनराईज येतात आहे असे. आणि ही जागा पूर्ण सावलीत आहे आणि तिथून असे तर कॉर्नरपासून शार्पली असं सनराईज खाली येतात आहे. तर विजिबल असेल तर तुम्हाला दिसू शकतं, नाही तर इथून तर खूप सुंदर दिसतं आहे सूर्य. सनसेट आपण बघणारच आहोत थोड्या वेळातच. तर चला.
ओके, तुम्ही बघू शकता इथे कोंबड्यांची पिल्ल आहे, पूर्ण गावठी कोंबडे. अप्रतिम असा सौंदर्य व्ह्यू इथे. अजून एवढं बाकी आहे. हे बघण्यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल, तेव्हा तुम्हाला म्हणजे समजतं की ॲक्च्युअल किती सुंदर आहे हे सर्व जागा. तिथून आपण वरती आलो आणि अजून वरती जायचं आपल्याला. चला. तर आता आपण पोहोचल्यातच जमा आहे, जसं पोहोचलोच आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता ह्या लाईटिंग अशा लावल्यात रात्रीच्या उजेडासाठी. सोलर लाईट्स आहे, जेणेकरून जास्त इलेक्ट्रिसिटीची नीड नाही इथे. अँड अगेन द व्ह्यू हा अजून थोडा वेळ सुंदर होणार आहे. तर चला. इथे बघू शकता तुम्ही हा स्टेज चालू झालेले आहेत. सेम लाईट्स. अँड अगेन एक गोष्ट, एक मिनिट, हा व्ह्यू तर आपण वरतून आलो आहे. ह्या सीड्या होत्या आतापर्यंत आणि आता ह्या सीड्या आहेत. तर चला यांनाही कॉन्कर करूया. जसं मी खाली सांगत होतो, जे सनराईज होते ते तिकडे बघू शकता अजून पण त्या एरियामध्ये पडतात आहे. पण जसं जसं म्हणजे सूर्य मावळतो आहे तसं तसं सावली पडते. तर अर्धा एरिया तुम्ही बघू शकता उन्हात आहे आणि अर्धा सावलीमध्ये. आणि आपणही सध्या सावलीमध्येच उभा आहोत. मग कदाचित थोडं वरती गेल्यावर आपणही उन्हात असू, पण तोपर्यंत सावली आहे. तर बघूया. बरंच वरती आलो आपण. तलाव, ते हॉटेल्स अँड ते खाली, आणि तिथून वरती आलं लाईट्स, स्टॅट्स. चला. आपण अजून थोडं वरती आलो आहे आणि मला जस्ट तो स्पॉट दिसला आहे. पे स्पॉट्स वाटतं. एक झाड आहे, उंचावरती आहे, टेंट लावण्यासाठी एकदम बेस्ट आहे. पण आपल्याला तिथे कसं जायचं हे माहीत नाही आहे. इथे अजून तिथे वरती जायचं आहे इथून, आणि मग पुढे जाऊन कंटिन्यू करायचं आहे. स्पॉट आहे तिथे. तर लेट्स सी काय होतं. पण कधी ना कधी तो स्पॉट लक्षात राहील. चला. तर आपण एक डोंगर कंप्लीट केला आहे आणि दुसरा डोंगरही आता कंप्लीट करणार आहोत. मग लास्ट तिसरा डोंगर कळसूबाई, मग आपण आपल्या डेस्टिनेशनला रीच होणार आहोत. तर चला.
तर फायनली आपण पोहोचलेलो इथे. ते आहे पीक आणि आहे ती विहीर. कुठे जायचं आपल्याला, चला. तर जसं मी बोललो होतो की आपण बुकिंग केली होती, तर हा आपला टेंट आहे. आपण हा शेवटचा चूज केला आहे. इथे आपण राहणार आहोत. बाकीचे काही जे आहेत ते त्यांचं आहे. आणि हे आपलं एक आहे, त्याचं ओपनिंग मी नंतरच शो करतो, कारण की आता 5:30 वाजलेच आहे आणि सनसेट मला मिस नाही करायचा आहे आणि तुम्हालाही नाही करायचं आहे नक्कीच. तर चला आपण वरच्या दिशेला पुढे जाऊया. तर फायनली वेट इज ओवर अँड हिअर इज अ सनसेट. ओके, अजून बाकी आहे टॉप व्ह्यू, पण अजून चढतो आहे. आपल्या स्टेचा एरिया तिथे, ते हॉटेल तिथे. पण जस्ट चाय नाश्ता करून निघालो थोडं. अँड जस्ट कॉन्करिंग दॅट व्ह्यू फ्रॉम टॉप. लेट्स गो. तर जे कलसुबाई तुम्हाला रोममध्ये बहुतेक जणांच्या व्हिडिओज किंवा रील्समध्ये दिसलं असेल, तर ते ह्या साईडला लिहिलेलं आहे. असं तुम्ही बघू शकता. तिकडे जाण्यासाठी इथून असं खालून अशी वाट आहे आणि त्या असं लिहिलं आहे कलसुबाई. थोडं म्हणजे एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे, पण मग तुम्ही ते व्हाईट मार्क्स बघू शकता. तुम्ही पुढूनही एक वाट आहे वगैरे त्याच्यासाठी स्पेशली. आणि पूर्ण आपले सह्याद्री रेंज. चला एक शेवटची पायरी. फायनली we are here, कलसुबाई. इथे आता सूर्य अस्त झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता असं काही व्ह्यू आहे. सध्या खूप गार प्रचंड हवा चालू आहे आणि काही माकडं पण आहे तिथे. आणि आपण जर या मंदिराकडे बघतोय तर खूप सुंदर अशा कलाकृती केलेल्या आहे यावरती. सगळे ट्राईब्स आहेत
जी आपली जी आधीची पद्धती होत्या त्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न केलेल्या आहे, डिस्क्राईब केलेलं आहे ॲक्च्युली. आणि बघू शकता तुम्ही पूर्णपणे निसर्ग आमचे गुरु, तिथून आमचे जीवन सुरू. हे तर मात्र 100% खरं आहे. आणि ह्या प्रकारे इथे मोर दाखवलेत दाणे खातानी वगैरे. तर चारी बाजूने चारी भिंतींना खूप सुंदरपणे असं चित्राने सजवलं गेलं इथे. बघून आणि निवांत इथे थोडा वेळ हे काढून आपण निघूया खाली. मग आपण जेवण करूया. जे रात्रीचे व्ह्यूज असतील मीन्स स्टार लाईट्स अँड ऑल, तर ते कॅप्चर करायचा प्रयत्न करूया. गर्दी नसल्यामुळे इथे प्रचंड आता शांती आहे. जस्ट मी आणि निसर्ग आहे इथे. खूप असं छान वाटतं आहे. मला स्वतःचे काही पिक्स किंवा व्हिडिओज घ्यायचे, पण माकडांच्या भीतीमुळे काहीच करता येत नाही आहे आणि रिस्क घेणंही पूर्ण चुकीचं असेल. त्यामुळे ठीक आहे, बट दोज व्ह्यूज आर जस्ट वाव. तर मी थोडा टाईम स्पेंड केला इथे, थोडं सनसेट बघितलं आहे. तर थंडी वाढतच चालली आहे, गार हवा पण वाढतच चालला आहे. तर आता मी टेंटकडे जातो. जेवणाची व्यवस्था झाली असेल, जेवण करून आपण झोपूया आणि उद्याच्या सनराईजसाठी वापस इथे येऊया. आणि अजून एक गोष्ट तुम्ही बघू शकता, त्या लाईटी खूप छान दिसत आहे. क्लिअर नाही आहे, धुकं खूप वाढतच चाललं आहे. व्हिडिओ चालू करायच्या आधी खूप कमी होतं, आता खूपच वाढलं आहे. अरे बापरे, ते अजून वाढतच चाललं आहे. तर चला, भला याच्यातच आहे.
सनसेट अँड सनराईज दोन्ही कम्प्लीट केलेले आहेत. थोडं टेक्निकल इश्यू झाला होता म्हणून काल जास्त ब्लॉग मला शूट करता नाही आला. काही प्रॉब्लेम असल्यामुळे काही करता येणार नाही म्हणून मी एक शॉर्टमध्ये एंड करतो. तर बजेटचं जसं मी हे केलं होतं या ट्रेकसाठी, तो जो माझा बजेट होता तो म्हणजे खूप कमी होता. म्हणजे मी जे पाणी वगैरे आणलं होतं, मी बहुतेक 10 लिटरचं पाणी सोबत घेऊन आलो होतो. राईस स्नॅक्स वगैरे सर्व घेऊन आलो होतो. आणि जसं बुकिंग केली होती त्या बुकिंगमध्ये माझ्यासाठी टेंट, 2 टायमाचं जेवण, 1 टायमाचा नाश्ता हे सर्व इन्क्लूड होतं. तर त्यामुळे माझा काय बहुतेक जास्त खर्च झाला नाही. बालूभाईकडे यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आणि बाकी तुम्हाला जो एक्स्ट्रा खर्च आहे येताना काही जे काकडे वगैरे तिथे विकतात किंवा काही ब्रेकफास्ट किंवा काही नाश्त्यासाठी हवं आहे तिथे आपण आपल्या इथूनच घेऊन आलेलं बेटर असतं. तर तुम्हाला बजेट ट्रिप करायची आहे तर मग तुम्ही इथून विकत घेऊ शकता. मला बजेट ट्रिप करायची होती त्यामुळे मी सर्व घरूनच घेऊन आलो होतो. आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये ते दिसेलच वगैरे सर्व गोष्टी. आणि त्या हिशोबाने हा जो ट्रेक आहे माझा आज कंप्लीट झालेला आहे. तर या प्रकारे कलसुबे हा ट्रेक पूर्ण झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण ज्या टीमसोबत मी येणार होतो त्यांना खूप मिस करत आहे. स्पेशली भाऊ आपला चंद्रकांत जाधव यांची खूप कमी आपल्याला हे झालेली आहे. तर होप ते हे ब्लॉग बघत असतील तर भाऊ पुढच्या ट्रेकला किंवा पुढच्या वेळी नक्कीच तुमच्यासोबत यायचं आहे. तुम्ही साथ द्या फक्त, बाकी काय, पूर्ण ट्रेक तर सुंदर होणारच आहे. तर वन्स अगेन थँक्यू फॉर एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सो सी यू ऑल in the next vlog.